आत्ता नुकतीच अचानकपणानं आपल्यावर आकाश कोसळावं अशी एक दुर्दैवी बातमी टीव्हीच्या माध्यमातून मला समोर बघायला मिळाली. या राज्याचं सलग 5 वेळा उपमुख्यमंत्रीपद भूषवलं. माझ्या राजकीय आयुष्यामध्ये 50 वर्षाच्या कुटुंबाचा माझा घरोब्याचा संबंध आला. असे आदरणीय दादा प्रचाराच्या दौऱ्यावर जात असताना विमान अपघातामध्ये आकस्मिकपणानं मृत्यूची बातमी यावी ही अतिशय काळजाला चीर पडणारी घटना आहे. साळुंखे पाटील कुटुंबाचे आणि पवार कुटुंबाचे गेली 50 वर्षाचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. सामाजिक आहेत, राजकीय आहेत, व्यक्तिगत आहेत, कौटुंबिक आहेत. अशा दादांच्या अचानकपणानं जाण्यानं महाराष्ट्राची तर प्रचंड मोठी हानी झालेली आहे. परंतु असंख्य लाखो कार्यकर्त्यांची, तरुणांची खूप मोठं नुकसान झालेलं आहे. दादांच्या जाण्यानं साळुंखे पाटील कुटुंबावर तर दुःखाचा डोंगर कोसळलेलाच आहे. पण राज्यातलं एक सक्षम नेतृत्व असं अचानकपणानं पडद्याच्या आड जावं ही घटना अतिशय हृदयद्रावक आहे. अशा या माझ्या लाडक्या नेत्याला मी साळुंखे पाटील कुटुंबाच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. आणि मला कधीच आयुष्यात असं वाटलं नव्हतं की अशा प्रकारचं श्रद्धांजली वाहण्याचं दुर्दैव माझ्या वाटेला येईल, असं कधी वाटलं नव्हतं. परंतु ईश्वराच्या इच्छेपुढे इलाज नसतो. पुन्हा एकदा हे माझ्या लाडक्या नेत्याला मी भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो. अहो, तुमचं वैयक्तिक संबंध खूप चांगले होते. पक्षीय राजकारण ह्या सगळ्या गोष्टी वेगळ्या होत्या. कारण तुमच्या अगोदरचा जो सगळा काळ होता इतके घनिष्ठ संबंध होते. ह्या भागात कितीतरी सभा तुम्ही आबा बघितले. कारण आजचा दिवस इतका दुर्दैवी आहे. कार्यकर्ते सोशल मीडियावर इतके अश्रू त्यांच्या डोळ्यामध्ये, तुमचे इतके जवळचे संबंध होते. हे तालुक्याचं राजकारण तुम्ही दोघांच्या ह्याच्यानं बघितले सगळ्या पिढीनं. माझे वडील कैलासवासी आमदार काकासाहेब साळुंखे पाटील, आदरणीय पवार साहेब, शंकरराव मोहिते पाटील साहेब, या एक पिढी यांच्याबरोबर गेली. आदरणीय दादांच्या बरोबर मी सातत्यानं भावासारखा उभा राहिलो. मी विधान परिषदेचा आमदार असताना सभागृहामध्ये कशा पद्धतीनं काम करावं, सभागृहामध्ये कसे लोकांशी आपला संवाद असावा, त्याचबरोबर विकास कामामध्ये कशा पद्धतीची पारदर्शकता असावी, अशा अनेक गोष्टी मला दादानं माझ्या राजकीय आयुष्यामध्ये सांगितल्या. आणि त्याच्यामुळंच आज मी इथपर्यंत पोचू शकलो. काल संध्याकाळीच माझा दादांशी 10 मिनिटं दूरध्वनीवरून संवादही झाला. तुमचं बोलणं झालं? माझं बोलणं 10 मिनिटापूर्वी, काल परवाच्या दिवशी रात्री 10 मिनिटं माझं बोलणंही झालं. आणि अचानकपणानं अशी बातमी यावी आणि दुर्दैवानं दादांना श्रद्धांजली व्हावी लागावी ही फार मोठी दुःखद घटना माझ्या आयुष्यामध्ये. ठीक आहे.